श्रीकृष्ण त्याच्या जन्मानंतर लगेच आईवडिलांपासून वेगळा झाला आणि नंद यशोदा भेटले. पण कुमार वयात तेही त्याच्या आयुष्यातून गेले. राधा गेली, गोकुळ गेलं, मथुरा गेली, युद्धानंतर पांडव गेले, शेवटी तर द्वारकाही गेली. बायका मुलांसकट सगळे नातलग गेले. आणि हा काय करतोय? वनात पाय पसरून बासरी वाजवतोय. पायाला बाण लागला तरी निसटलेल्या गोष्टींचा सोहळा ज्याला करता आला त्याला कृष्ण समजला. त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही ना काही निसटत जातंय. जीवाचा आटापिटा करून दहीहंडी फोडल्यानंतर सांडलेल्या दूध दह्यासारखं कृष्णार्पणमस्तू म्हणा आणि पुढच्या मार्गाला लागा, हे शिकवणारी ही दहीहंडी असते. श्रीकृष्ण जन्माष्टमी. आपणा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.